नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण रस्सम वडा तयार करूया. यासाठी अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे. ही उडीद डाळ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवूया. साधारण ही डाळ 6 ते 7 तासांसाठी भिजण्यासाठी ठेवूया. आज सकाळच्या नाश्त्यासाठी हा रस्सम वडा तयार करणार आहे. आता सकाळ झाली आहे. हे बघा, ही डाळ आता चांगली भिजली आहे. आता या पातेल्यातील पाणी मी काढते. ही बघा, आता ही डाळ वाटण्यासाठी तयार आहे. ही उडीद डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता अगदी मऊसर वाटून घ्या. चिरलेले ओले खोबरे 1 वाटी भरून घेतले आहे. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 इंच आले अगदी बारीक चिरून घेतले आहे. ही बघा, उडीद डाळ अगदी बारीक वाटून घेतली आहे. आता यामध्ये हे सगळे साहित्य घालूया. ओले खोबरे अगदी बारीक चिरायचे आहे. आता यामध्ये चिरलेले आले आणि चिरलेली कोथिंबीर घातली आहे. ओल्या खोबऱ्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घालू शकता. आता चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 2.5 ते 3 चमचे मीठ घातले आहे. आता हे पीठ चांगले फेटून घेऊया. यामुळे हे पीठ चांगले हलके होईल आणि वडे चांगले तयार होतील. हे बघा, हँड विस्करने हे पीठ मी चांगले फेटून घेते. आता हे पीठ तयार आहे. हात बुडवण्यासाठी थंड पाणी घेतले आहे. गॅसवर तेल तापायला ठेवले आहे. तेल आता चांगले तापले आहे. हाताला आधी पाणी लावूया. यामुळे हे पीठ हाताला चिकटत नाही. आता यानंतर याप्रमाणे हे पीठ हातात घ्यायचे आहे. तेलामध्ये याप्रमाणे हे वडे अलगद सोडायचे आहेत. असे केल्यामुळे हे वडे चांगले गोल गरगरीत तयार होतात. आपण मैसूर भजी तयार करताना कसे पीठ तेलात सोडतो, त्याप्रमाणेच हे वडे सुद्धा तेलामध्ये सोडायचे आहेत. गॅसवर मध्यम आचेवर हे वडे चांगले सोनेरी रंगात येईपर्यंत तळूया. तुम्हाला जर माझ्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या सर्व मित्रमंडळींना या रेसिपी नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हे बघा, आता या वड्यांना छान रंग आलेला आहे. आता हे वडे आपण बाहेर काढूया. याप्रमाणे सगळ्या पिठाचे उडीद वडे तळून घ्यायचे आहेत. आता आपण रस्सम तयार करूया. ही तूर डाळ या कुकरमध्ये घालते. ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवूया. आता ही डाळ धुतली आहे. आता यामध्ये थोडे पाणी घालते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते. आता हा कुकर गॅसवर ठेवते. कुकरच्या 2 शिट्या आपण काढायच्या आहेत. डाळ शिजेपर्यंत रस्सम मसाला तयार करूया. या कढईमध्ये 2 चमचे तेल घालते. तेल आता चांगले तापले आहे. हा थोडासा हिंग मी घालते. हा हिंग आपण तेलात चांगला तळूया. याऐवजी तुम्ही हिंग पावडरसुद्धा वापरू शकता.
आता हा हिंग चांगला तळला गेला आहे. यामध्ये 4 ते 5 सुक्या मिरच्या घालते. या सुक्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजूया. आता या मिरच्या चांगल्या कुरकुरीत भाजल्या गेल्या आहेत. यामध्ये 1 वाटी धणे घातले आहेत. अर्धी वाटी जिरे घालते. जितके धणे असतील त्याच्या अर्ध्या प्रमाणात जिरे घालायचे आहे. आता 1 वाटीभर कडुलिंबाची पाने घालते. हा मसाला भाजून थंड करून मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. हा मसाला महिनाभर चांगला टिकतो. जेव्हा कधी तुम्हाला रस्सम तयार करायचा असेल त्यावेळी ही रस्सम पावडर वापरू शकता. यामध्ये 2 मोठे चमचे मिरी पावडर घातली आहे. याऐवजी तुम्ही मिऱ्यासुद्धा घालू शकता. आता हे सगळे साहित्य खमंग असे भाजूया. चांगले भाजल्यामुळे मसाला लवकर खराब होत नाही, चांगला टिकतो. आता हा मसाला मी चांगला भाजला आहे. यामध्ये 2 चमचे हळद घालते. पुन्हा आपण हा मसाला भाजूया. आता हा मसाला तयार आहे. हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया. हा मसाला गार झाल्यावर मी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतला. आता रस्सम पावडर तयार आहे. आता आपण रस्सम तयार करायला सुरुवात करूया. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालते. 1 मोठा चमचा उडीद डाळ घातली आहे. आता 1 मोठा चमचा जिरे घातले आहे. अर्धी वाटी कडुलिंबाची पाने घालते. कडुलिंबाची पाने तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा हळद घालते. 1 लहान चमचा हिंग पावडर घालते. आता ही फोडणी तयार आहे. 4 टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत. हे टोमॅटो आपण या फोडणीत घालूया. 1 मिनिटभर फोडणीमध्ये हे टोमॅटो चांगले परतायचे आहेत. आता यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चार मोठे चमचे रस्सम मसाला घालते. रस्सम मसाला घातल्यामुळे या रस्समला खूपच छान चव येते. हा रस्सम मसाला तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा तयार करून ठेवू शकता. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. मिठाचे प्रमाणसुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करा. आता हे टोमॅटो फोडणीमध्ये मी चांगले परतून घेतले आहेत. आता हे टोमॅटो आपण शिजवूया. यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं आहे. या कढईवर झाकण ठेवते. यामुळे हे टोमॅटो लवकर शिजतील. हे बघा, आपण कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी ठेवली होती. ही डाळ आता चांगली शिजली आहे. या कढईवरचं झाकण बाजूला काढते. हे टोमॅटो आता चांगले शिजले आहेत. यामधील पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे. आता आपण मगाशी शिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालूया. एकसारखे चांगले ढवळूया. आता साधारण 2 तांबे पाणी मी यामध्ये घालते. हे रस्सम थोडेसे पातळ असते. टोमॅटो शिजवताना थोडेसे मीठ घातले होते. यामुळे आता चवीप्रमाणे थोडेसे बारीक मीठ घालूया.
हे रसम 5 ते 10 मिनिटे चांगले उकळूया. मी पुन्हा थोडेसे तिखट घालत आहे. 1 ते 2 चमचे तिखट यामध्ये घातले आहे. आज हे टोमॅटो रसम मी सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी सुद्धा एकत्रच तयार करत आहे. यामुळे याप्रमाणे अधिकच करत आहे. तुम्हाला रसम थोड्या प्रमाणात करायचं असेल तर थोडेसे रसम तयार करू शकता. चवीप्रमाणे गूळ घालते. गुळामुळे या रसमला आणखी छान चव येते. हे बघा, या रसमला आता चांगली उकळी येत आहे. हे रसम 5 मिनिटे उकळल्यावर मी गॅस बंद करते. यामध्ये अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. हे रसम मध्ये मध्ये याप्रमाणे ढवळूया. यामुळे बुडाला करपणार नाही. आता 5 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि हे रसम आता चांगले उकळले गेले आहे. आता मी गॅस बंद करते. हे टोमॅटो रसम तुम्ही दुपारच्या जेवणासाठी भातावर वाढण्यासाठी करू शकता. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. हे तयार केलेले रसम एका मोठ्या वाटीत घ्यायचे आहे आणि यामध्ये उडीद वडे घालायचे आहेत. हे बघा, याप्रमाणे रसम वडा सर्व करायचा आहे. रसम वड्यासोबत गरमागरम चहा किंवा कॉफी सर्व करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.